नमस्कार मंडळी. भुईमुंग पिकामध्ये यावर्षी सगळ्यात महत्त्वाची समस्या येत आहे. ती समस्या म्हणजे कोणती? तर भुईमुंग पिवळा पडणे. आता भुईमुंग पिवळा का बरं पडतो? त्याच्यावर नेमकं नियंत्रण काय करावं? कारण यावर्षी भुईमुगाचं तसेच तिळाचं क्षेत्र किंवा पेरणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. याचं कारण आहे की आपलं शेत हे लवकर खाली झालेलं आहे. आता यावर्षी किती रेट मिळतो हेच माहीत नाही. कारण भरपूर असंख्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भुईमुगाची पेरणी केली आहे. आता भुईमुग पिकामध्ये समस्या जर आता पिवळी पडण्याची भरपूर येत आहे. आता नेमकं त्याच्यावर फवारणी कोणती करावी व तो पिवळा कोणत्या कारणामुळे पडतो हा सगळ्यात महत्त्वाचं असतं. सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजेच बुरशीमुळे. बुरशीमुळे पिवळा पडतो. दुसरं कारण रस शोषण करणारी किडी आली तर पिवळा पडतो. त्याचप्रमाणे हुमणी जर असेल आपल्या जमिनीमध्ये म्हणजे ते गोल गुंडाळणारी अळी अशा प्रकारे अळी असते तर ती या अळीमुळे सुद्धा भुईमुग पिवळा पडतो. अन्नद्रव्यांची कमतरता असेल तरी सुद्धा पिवळा पडतो. एकंदरीत चारही कारणावर आपण फवारणी कोणती करावी तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी राहुल शिंदे. तर सगळ्यात प्रथम मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आता आपण एक एक कारण घेऊन एक एक त्याच्यावर उपाययोजना पाहूया. तर सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजेच बुरशी. बुरशी म्हणजेच टिक्का रोग. टिक्का रोगात जर आपल्या याच्यावर आलेला असेल त्यामुळे भुईमुग पिवळा पडतो. तर आपल्याला टिक्का रोगावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर साप पावडर 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमचा भुईमुग पिवळा पडलेला असेल तर तो हिरव्या होण्यासाठी मदत होईल. म्हणजे बुरशीमुळे जर पिवळा पडला असेल तर. दुसरं कारण रस शोषण करणारी किडी जर आपल्या भुईमुग पिकावर आली तर त्यामुळे पिवळा पडतो. आता याच्यावर नियंत्रणासाठी आपण काय वापरायला पाहिजे तर आपल्या ती पीक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिवळा पडत असेल तर तो शाकीय वाढ होते त्याची. तर या वाढीमध्ये जर पिवळा पडत असेल तर याच्यामध्ये आपण मावा तुडतुड्यामुळे म्हणजे रस शोषण करणारी जी किडी आहे तर यामुळे हा पिवळा पडतो. याच्या नियंत्रणासाठी तुम्ही प्रोपेक्स सुपरची फवारणी करू शकता किंवा कॉम्प्युटरची फवारणी करू शकता. यामुळे तुमच्या याच्यावरती आलेल्या रस शोषण करणाऱ्या किडी नियंत्रित होतील. तर हे झालं तुमचं दुसरं कारण. तिसरं कारण ते म्हणजेच हुमणी. आता हुमणी जर तुमच्या भुईमुग पिकाच्या आतमध्ये असेल तर हुमणीसाठी बाजारपेठेमध्ये असंख्य कंपन्यांचे भरपूर प्रोडक्ट आहे. आता मी तुम्हाला हुमणीसाठी जे प्रोडक्ट सांगितले समजा तर ते तुमच्या दुकानदारापाशी मिळणार नाही. पुन्हा तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तर दुकानदारापाशी तुमच्यापाशी जे हुमणीसाठी प्रसिद्ध असलेले त्यांच्यापाशी असेल तर ते तुम्ही वापरू शकता. चौथं कारण ते म्हणजेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे म्हणजे झिंकची जर कमतरता असेल तर तुम्ही झिंक तसेच फेरस, कारण पिवळा पडण्याचं कारण असते झिंक आणि फेरसची डिपेंडन्सी. तर तुम्ही याच्यामध्ये फेरस EDTA 20 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी वापरू शकता. फेरस वापरल्यामुळे तुमचा भुईमुग पीक पिवळा पडत असेल तर तो हिरव्या होण्यामध्ये तिथे मदत होणार आहे. तर एकंदरीत भुईमुग पिकावर पिवळा पडत असेल तर थोडीशी तुमच्यासाठी माहिती होती. मी सांगितलेले कारण त्याच्यावर दिलेलं उत्तर हे तुमच्या आपल्या प्लॉटमध्ये जर असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याचं नियोजन करू शकता. तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल. आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ 5 शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.